विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे, PS आहे। 1988च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर PS प्रश्न काय होता की चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स। योग्य ते क्रियापदाचा प्रकार भरून जे आहे ना वाक्य पूर्ण करा। आता बघा, आपण जे आहे ना भरपूर जे आहे ना शॉर्ट व्हिडिओ बघत आहे किंवा प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स बघत आहे। तर आपला उद्देश हाच आहे की मुलांचे जे छोटे छोटे जे डाउट्स असतात ते डाउट्स क्लिअर व्हावे, म्हणजे तुम्हाला जे आहे ना कमी वेळ देऊन जे आहे ना तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर शॉर्ट टाईममध्ये खूप कमी वेळामध्ये तुम्हाला देता यावी, त्यासाठी आपण व्हिडिओ बनवता। तर व्हिडिओ जो आहे ना पूर्ण बघा आणि लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला जे हे ट्रिक्स आहे ना हे लवकर तुमच्या लक्षात येईल। आता वाक्य काय म्हटलेलं आहे की आय थिंक यू आर रिकामी जागा समथिंग। आता याचा अर्थ काय होते बघा, वाक्याचा सब्जेक्ट बघा हा आय आणि थिंक जे आहे ना क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे वाक्य कुठल्या टेन्समध्ये आहे, साध्या वर्तमान काळ। त्या दोन वाक्यावरनं आपल्याला काय समजलं, आय आणि थिंक वरनं की वाक्य हे साध्या वर्तमान काळात आहे। आय हा वाक्याचा सब्जेक्ट फर्स्ट पर्सन आहे, सिंग्युलर आहे। आता पुढे काय म्हटलेलं आहे, परत यू आला आणि त्याच्यानंतर टू बीचा फॉर्म आर आलेला आहे। एक साधी सरळ कन्सेप्ट काय असते की जर हे टू बीचे फॉर्म असतील एम, इज, आर, वाज, वर, तर याच्यानंतर येणारे क्रियापद कुठल्या फॉर्ममध्ये येते, चौथ्या फॉर्ममध्ये। म्हणजे इथं जे काही येईल ना रिकाम्या जागेत ते क्रियापदाला आयएनजी लागून म्हणजे काय चौथ्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे, असं यायला पाहिजे V + ING। तरच आपलं वाक्य काय असायला पाहिजे हे बरोबर येणार आहे। आता काय आहे की आपण बघू काय म्हटलेलं आहे, समथिंग आहे आणि इथं V4 यायला पाहिजे। पहिलं बघा सेइंग आहे, हे पण येऊ शकते, नंतर स्पीकिंग आहे, हे पण येऊ शकते। बघा याला ING आहे, याला पण ING आहे। थर्ड मध्ये टॉकिंग आहे, याला पण ING आहे, हे पण येऊ शकते। आणि फोर्थ मध्ये टेलिंग आहे, हे पण येऊ शकते। मग आता काय करायचं, चारही ऑप्शनला ING आलेला आहे, आपल्याला तर रिकाम्या जागेत फक्त एकच जागा येणार आहे, बरोबर आहे। मग अशा वेळेस काय करायचं, ऑप्शन सगळे सारखे आहेत, इथं कन्फ्यूज होतो, ठीक आहे। मग अशा वेळेस जे आहे ना आपला सदसद्विवेक बुद्धीचा विचार करायचा। आता एवढं तर मला माहित आहे की जेवढे चार ऑप्शन आहेत ना त्या चारही ऑप्शनचे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ माहित आहे, कारण की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, पाचवीतल्या मुलाला पण येते। मग आपण तर त्यांच्यापेक्षा खूप जास्त दुनियादारी पाहून आलेलो विद्यार्थी आहेत, बरोबर की नाही। आता तरी सुद्धा एकदम अर्थ सांगतो मी मराठीत काय होते। सेइंग म्हणजे काय असते, सांगणे। स्पीकिंग म्हणजे काय असते, बोलणे। टॉकिंग म्हणजे काय असते, बोलणे। टेलिंग म्हणजे काय असते, सांगणे, बरोबर आहे। आता काय सगळे दिवे आपले जे लाईट असतात सगळे लागून गेलेले असतात अशा वेळेस। आता इथं काय करायचं, सेइंग म्हणजे काय की सांगणे। मी जर इंग्रजीमध्ये असं म्हणेल की समवन सेड दॅट, याचा अर्थ काय होते की कोणीतरी असं म्हटलेलं आहे। आता जो कोणीतरी व्यक्ती असेल त्याच्यासमोर कोणी बसलेला असेल का त्याला सांगत असेल का, तो नाही ना, त्यानं कोणाला तरी सांगितलं नसेल, त्यानं तो स्वतःचेच विचार असतील आणि त्याचा विचार मी तुमच्या समोर मांडत आहे, बरोबर आहे। सेइंग म्हणजे काय असते, जर का सेइंग असेल, सेइंगचा सेकंड फॉर्म असते सेड आणि नंतर सेड आणि नंतर सेइंग। से, सेड, सेड, सेइंग। याच्यामध्ये काय असते की कोणी जर आपण म्हणतो ना समवन सेड दॅट, ही इज सेइंग दॅट यू आर अ व्हेरी क्लेवर बॉय असं म्हणतो ना, त्यानं असं म्हटलं की तू खूप जास्त हुशार आहे। मग इथं तुम्ही त्याच्या समोर जाऊन बसले होते का, नाही। बघा, सेइंग जर का वाक्यामध्ये असेल तर सेइंग मध्ये काय असते, बोलणारा असतो पण ऐकणारा नसतो। मग तेव्हा काय म्हणायचं आपण, सेइंग बरोबर म्हणता येते। आता इथं बघा, आय थिंक यू आर सेइंग समथिंग, मला असं वाटते की तू काहीतरी म्हटलं। आता जर त्यानं काहीतरी म्हटलं असतं, याला माहित असलं असतं, त्यानं काय म्हटलं असतं की मला म्हणजे तुला हे असं म्हटलेलं आहे का, आर यू सेड दिस असं तुम्ही म्हणू शकता की नाही। पण यानं काय म्हटलं, मला असं वाटतं, म्हणजे याला कन्फर्म नाही की त्यानं काहीतरी म्हटलेलं आहे। म्हणजे काय की त्यानं जेव्हा काहीतरी म्हटलं ना, हा ऐकायला तिथं नसेल। आता इथं साधी सरळ एक गोष्ट लक्षात घ्या, सेइंग म्हणजे काय असते, इथं बोलणारा असतो पण ऐकणारा नसतो। आणि स्पीकिंग झालं, टॉकिंग झालं, टेलिंग झालं, याच्यामध्ये काय असते माहित आहे का, बोलणारा पण असतो ना ऐकणारा पण असतो। मग या केसमध्ये काय होते माहित आहे का, यानं आय थिंक म्हटलेलं आहे, एक ॲझ्युम्शन, एक कल्पना केलेली आहे की तू काहीतरी म्हटलं, म्हणून इथं तुमचं ऑप्शन काय येणार आहे, फर्स्ट वाला येणार आहे की आय थिंक यू आर सेइंग समथिंग। इथं याचा ऐक म्हणजे त्यानं काहीतरी म्हटलेलं आहे, यानं ऐकलं नाही म्हणून हा तसा म्हणतो, ठीक आहे। नंतर आहे स्पीकिंग। बघा इथं मी काही एक्झाम्पल म्हटलेलं आहे, ही सेज लाईफ इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड, याचा अर्थ काय होते,
त्यानं असं म्हटलं की जीवन जे आहे ना खूप जास्त असं कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे गुंतागुंत आहे. आता हे कोण म्हटलं, त्यानं जेव्हा म्हटलं होतं त्याच्यासमोर ऐकणारा होता काय? कोणी नाही. मग तो जर ऐकणारा नव्हता तर मी त्याचं ऐकलं तुम्हाला सांगून राहिलो, बरोबर आहे. म्हणजे त्यानं सांगणाऱ्यानं एकट्यातच बोलला असेल किंवा असेल, आपल्याला काही कन्फर्म माहित नाही, म्हणून इथं से यूज केलं. ही सेज लाईफ इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आता पुढचं काय होतं, अ टीचर इज स्पीकिंग टू हर. आता बघा इथं काय होतं, स्पीक. हा स्पीक होता, तर तो शिक्षक कोणासोबत बोलत आहे, तर तिच्यासोबत बोलत आहे. इथं बोलणारा कोण आहे, शिक्षक आहे. आणि कोणासोबत बोलत आहे, तिच्यासोबत. आणि त्याच्यानंतर काय होतं, आय टोल्ड यू धिस मेनी टाइम. आता हे टोल्ड कशाचं सेकंड फॉर्म आहे, टेलिंगचा. आता इथं बोलणारा कोण आहे, आय. आणि कोणाला सांगितलेलं आहे यांनी माहित आहे का, यू म्हणजे त्याला, तुला. आय टोल्ड यू धिस मेनी टाइम्स, हे मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे. सांगणारा मी आणि ऐकणारा असेल कोणीतरी. आणि नंतर काय होतं, टॉकिंग. आय वॉन्ट टू टॉक विथ यू. याच्यामध्ये आय मी ॲप सांगणारा आणि कोणासोबत बोलायचं आहे, तुमच्यासोबत, म्हणजे आय वॉन्ट टू टॉक विथ यू. साधी सरळ कन्सेप्ट लक्षात ठेवा की सेईंग काय असते, सेईंगमध्ये फक्त बोलणारा असतो, ऐकणारा नसतो. आणि इथं स्पीकिंग झालं, टॉकिंग झालं, टेलिंग झालं, याच्यामध्ये बोलणारा पण असतो आणि ऐकणारा पण असतो. म्हणून आपला ऑप्शन इथं काय आला, आय थिंक यू आर सेईंग समथिंग. मला असं वाटते की तू काहीतरी म्हटलं. पण काय होतं की जेव्हा यानं म्हटलं ना तेव्हा हा ऐकणारा नव्हता आणि यानं अंदाजी टोला मारला की मला असं वाटतं तू काहीतरी म्हटलं. कळालं का? म्हणून तुमचं ऑप्शन आहे 4 नंबरचं, म्हणजे पहिलं ऑप्शन येणार आहे. सेकंडचं नाही आहेत, थर्डचं नाही आहेत आणि फोर्थचं नाही आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, असे जे आहे ना विचार करणारे, कॉम्प्लिकेटेड आणि कन्फ्यूज करणारे प्रश्न एक्झाममध्ये विचारल्याच जात असतात. ठीक आहे, तर तिथं जे आहे ना आपण कन्फ्यूज न होता आपली जबाबदारी काय आहे की त्या प्रश्नाला बरोबर समजून घेणं आणि त्याचा आन्सर काढणं ही आपली पहिली प्रायोरिटी असते. त्यामुळे प्रश्न कसाही असू द्या, काहीही असू द्या, तुम्ही फक्त तुमचा मेंदू जागेवर ठेवा आणि आन्सर काढा. 100% आन्सर येणार आहे. माझा व्हिडिओ बघसाल तर असे प्रश्न तुम्ही अजिबात मिस नाही करू शकत. त्यामुळे जेवढे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. बटन दाबल्यानं काय होणार की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस नाही करसाल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून पण सांगा. तुमच्या काही अडचणी असतील, इंग्रजी भाषेत काही कन्सेप्ट असतील तर ते कमेंट करून विचारा. नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.